अशी कुरकुरीत तिळाची वडी तुम्हालाही या संक्रांतीला बनवायची आहे का? खूप सोप्या पद्धतीने अतिशय कुरकुरीत कमी वेळात तयार होणारी ही वडी चवीला तितकीच अप्रतिम लागते। एकदा बनवून आपण 1 ते 2 महिन्यांपर्यंत स्टोअर करून खाऊ शकता। चला तर ही सोप्या पद्धतीने तिळाची वडी जी अतिशय पौष्टिक आहे ती कशी बनवायची ते बघूया। पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। तिळाची चिक्की बनवण्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत 1 वाटी स्वच्छ निवडून घेतलेले तीळ। 1 वाटीच्या प्रमाणात वडी कशी बनवायची हे आपण आज बघतोय। इथे गॅसवर आपण एक कढई गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला हे तीळ घालायचे आहे आणि साधारण 5 ते 7 मिनिटांपर्यंत मीडियम गॅसवर छान भाजून घ्यायचे आहेत। आता आपण तिळाच्या पोषक मूल्यांविषयी जाणून घेऊया। तिळामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोखंड आणि मॅग्नेशियम असतं। तिळाचे मुख्य फायदे म्हणजे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, आपल्या शरीरातील म्हणजे रक्तातील साखरेचं नियमन करण्यास सुद्धा तीळ मदत करतात। हाडांचं आरोग्य तिळाच्या सेवनाने मजबूत राहतं, कारण कॅल्शियमचा उत्कृष्ट असा स्रोत म्हणजे तीळ आहे। तिळामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात। त्वचा आणि केसांचं आरोग्य सुधारायला सुद्धा तीळ मदत करतात। आता तीळ भाजून झालेत, एका कापडावर आपण काढून घेतलेत। त्यानंतर एका कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घातलेला आहे आणि यातच आपल्याला जेवढे तीळ तेवढाच गूळ घ्यायचा आहे। तर इथे आपण 1 वाटी तीळ घेतले होते, तर त्याच वाटीने आपण इथे बारीक चिरून घेतलेला 1 वाटी गूळ कढईमध्ये घातलेला आहे। आता आपल्याला या तुपामध्ये हा गूळ छान मिक्स करत राहायचा आहे। आपल्याला या गुळाचा पाक बनवायचा आहे। यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही। आपली चिक्की छान कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये पाणी घालायचं नाही, फक्त थोड्याशा तुपाच्या साहाय्यानेच हा गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे। बघा इथे आता गूळ बऱ्यापैकी वितळला आहे। तर तिळाची चिक्की करताना ही पाक बनवण्याची जी स्टेप आहे ती खूप महत्त्वाची आहे। बघा आता पाकाला छान बुडबुडे सुटलेले आहेत, परंतु पाक अजून पिवळसरच दिसत आहे। तर आपल्याला मध्ये मध्ये या प्रकारे पाण्यामध्ये या पाकाचे थेंब घालायचे आहे आणि बोटाच्या मदतीने हा जोपर्यंत कडक होत नाही तोपर्यंत या प्रकारे चेक करत राहायचं आहे। तर बघा या ठिकाणी हा तुकडा नरम आहे, त्यामुळे आपण आणखी 1 मिनिट होऊ देऊया। अगदी मीडियम टू लो गॅसवर आपण हा पाक बनवत आहोत। गॅस जर आपण हाय केला तर पाक जास्त काळपट आणि पुढच्या स्टेपचा बनू शकतो, त्यामुळे चिक्की अतिशय चिवट बनू शकते। तर बघा आता आपण परत चेक केलेला आहे। तर इथे बघा हे तुकडे आपले या प्रकारे आपण तोडून बघतोय, तर हे तेवढेसे चिवट झालेले नाही, नरमच आहेत। तर आपण आणखी 1 मिनिट आणखी या पाकाला होऊ बघा आता पाकाचा रंग चेंज झालेला आहे, पिवळ्याच्या ऐवजी थोडासा लालसर दिसायला लागलेला आहे। तर यावेळेस आता आपला पाक 100% तयार आहे असं समजायचं, तरीसुद्धा आपण या प्रकारे पाण्यात चेक करायचं आहे। तर या प्रकारे 2 थेंब आपण पाण्यात घातलेले आहेत पाकाचे आणि बोटाने या प्रकारे त्याला कडक झाला की नाही चेक करायचं आणि त्यानंतर आपण त्याला या प्रकारे वाटीत टाकल्यानंतर टन आवाज यायला हवा, म्हणजे आपला हा पाक अगदी परफेक्ट तयार आहे। पाक या स्टेपपर्यंत आपल्याला बनवायचा आहे। बघा तोडून बघितला तर लगेच 2 तुकडे झालेले आहेत। जर आपण यापेक्षा पाक कमी होऊ दिला तर नक्कीच आपली चिक्की ही छान बनणार नाही आणि कुरकुरीत सुद्धा होणार नाही। तर या ठिकाणी आपला हा पाक तयार आहे। आता यावेळेस आपल्याला हे भाजलेले तीळ यामध्ये घालायचे आहे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर या पद्धतीने आपण पाक या स्टेपपर्यंत बनविला तर चिक्की छान कुरकुरीत होते। तर इथे तीळ आपण व्यवस्थित या गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण इथे एका पोळपाटाला तुपाने ग्रीस केलेला आहे, त्यावर आपल्याला हे तिळाचं मिश्रण घालायचं आहे। तर हे संपूर्ण मिश्रण एकाच वेळेस आपल्याला या पोळपाटावर घालायचं आहे, म्हणजे छान मीडियम जाडीची आपली वडी तयार होते। आता बघा हे मिश्रण या प्रकारे चिकट आहे, थोडी चमच्याची मदत आपण यासाठी घेऊ शकता। आता आपल्याला एका लाटण्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण या प्रकारे छान असं लाटून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला हे तीळ या प्रकारे या लाटण्याला चिटकू शकतात, परंतु आपण एकसारखं लाटत राहायचं आहे,
म्हणजे ते नंतर व्यवस्थित असे लाटले जातात। तर बघा या ठिकाणी आपली ही मीडियम साईजची मीडियम जाडीची ही पोळी लाटून तयार आहे। आता बघत असाल तुम्ही मिश्रण थोडं थंड झालं त्यामुळे लाटण्याला चिकटून येत नाही आहे। तर आपल्याला ज्या जाडीची चिक्की हवी त्यानुसार आपण ही पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी आपली लाटून तयार आहे। तर आता आपण हिला एक साधारण 2 ते 3 मिनिटांपर्यंत अशीच थंड होऊ द्यायची आहे। त्यानंतर हे मिश्रण थोडं गरम असतानाच आपल्याला या प्रकारे सुरीच्या मदतीने हव्या त्या आकारात कट द्यायचे आहेत। तर जसजशी ही वडी हार्ड होते म्हणजे सुकते आणि कडक बनते तर याला या प्रकारे कट करणं थोडं कठीण जातं। त्यामुळे या प्रकारे ही पोळी लाटून झाल्यावर 2 ते 3 मिनिटांनी लगेचच आपल्याला या प्रकारे कट द्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला ही वडी कापताना अजिबात कठीण जात नाही, अगदी सहज वड्या पडतात। इथे मी चौकोनी आकारात या वडीला कट दिलेले आहेत। आता ही वडी आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिटं अशीच थंड होऊ द्यायची आहे। आता वडी छान थंड झालेली आहे। तर आता आपण या प्रकारे वडीला कट करून घेऊया। बघा अगदी सहज ही वडी निघत आहे आणि खूप छान अशी कुरकुरीत झालेली आहे, अगदी परफेक्ट तयार झालेली आहे। 1 वाटी तिळासाठी 1 वाटी गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। तर इथे तयार आहे आपली कुरकुरीत अशी तिळाची चिक्की, अगदी सहज कोणीही बनवू शकेल। आपल्याला जर जास्त प्रमाणात ही चिक्की बनवायची असेल तर हे वाटीचं प्रमाण तुम्ही दुप्पट तिप्पट घेऊ शकता आणि त्याचप्रमाणे गुळाचं प्रमाण सुद्धा दुप्पट तिप्पट घ्यायचं। तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जरूर करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा उपयुक्त रेसिपीमध्ये। धन्यवाद।